नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की मी गेल्या काही पॉडकास्ट मध्ये बोलली होती तुम्हाला की वांगो मी जेव्हा पॉडकास्ट करते त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी घेत असते, आणि आता काही दिवसांनी बघा सोमवार शुक्रवार नाही तर रविवार दिवशी पण ती सुट्ट्या घ्यायला सुरू करेल। तर तसंच झालं, माझा अंदाज हा अचूक होता। वांगोने माझा पॉडकास्टच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी घेतलीच शेवटी। तसं कारण तर काही नव्हतं सुट्टी घेण्याचं, पण घेतली सुट्टी, आणि त्याची जी कम्युनिटी पोस्ट होती ती पण वांगोने डिलीट मारली सवयीप्रमाणेच। चला तरी चांगलंच आहे, निदान ऐकते तरी वांगो माझं बोलणं। मी बोलते ना की काही दाखवायला नसलं तर त्या दिवशी व्लॉग्स नाही बनवले तरी देखील चालतील, काही हरकत नाही आहे। रोज उठून ते जुन्या दिवसाची जुनी सुरुवात दाखवणं काही गरजेचं नाही आहे। तर त्यामुळेच अतिशानी वांगो माझं बोलणं ऐकते, पण मान्य करणार नाही कधीच। असो, ऐकते आणि काहीतरी स्वतःमध्ये सुधारणा करते ना, बस झालं। मग आपली वर्षभराची मेहनत काम आली असं म्हणायचं। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात सुरू करून काकू आल्या सांगायला माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल की मला सर्दी झाली आहे। हे 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 अगं बाई टोमले, ते विनाकारण हे 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 करणं बंद कर ग। मूर्ख आहेस का ग तू? हे 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 करण्यासारखी काही गोष्ट आहे का? सर्दी तर झाली आहे, बरं नाही तर मग अजून गपचूप 2-3 ब्लँकेट एक्स्ट्रा ओढून झोपून जा ना। व्लॉग कशाला शूट करते? काय तर म्हणे आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, आणि कोळशाचं न थांबता कौतुक करत होती। कोळशाने खूप मेहनत केली आहे, आज ही लाईव्ह जगतोय आम्ही ते कोळशाच्या मेहनतीमुळेच आहे। वा ग बाई वा टोमले, कोळशाची मेहनत दिसली पण त्याच्या आईची मेहनत नाही दिसली का ग तुला? त्यांनी एवढं वडील गेल्यानंतर कष्ट करून त्या कोळशाला लहानाचं मोठं केलं, एवढं शिकवलं, आणि आता त्यांच्या म्हातारपणी त्यांनाच एकटीला टाकून कोळशा तर तुझ्या इशाऱ्यांवरती नाचतोय। या वयात खरं तर कोळशा आईसोबत राहायला हवा, तर त्यांच्यापासूनच लांब राहतोय। एक नंबरचा कृतज्ञ आहे कोळशा। काय ग टोमले, कोळशाची फॅमिली म्हणजे तू आणि तुझ्या 2 मुलीच का? आई आणि 2 बहिणी नाहीयेत का फॅमिलीमध्ये? त्यांना नसेल का वाटत की कोळशा त्यांच्यासोबत असावा? 5 वर्षापूर्वी आम्ही हे घर बांधायला घेतलं आणि प्रत्येक गोष्ट आम्ही सिलेक्ट केली। हे बघा ते बघा, हे बघा ते बघा, हे बघा ते बघा, ही ग्रिल बघा आम्ही स्पायडर डिझाईन मध्ये बनवून घेतली आहे। का ग बाई, त्या ग्रिल वरती चढून काय तुम्ही दोघं स्पायडरमॅन खेळता का? किचन मध्ये बघा मी ही भिंत बनवली आणि त्याला खिडकी का केली, तर हाच हेतू होता माझा की खारी शैला तिथे खेळत असतील तर त्यांच्यावरती माझं लक्ष जावं म्हणून। अगं बाई टोमले, 4 फुटाची तुझी हाईट, आणि टाचेवर उभी राहून वाकून वाकून तर तू तिकडे बघत होतीस। त्या मुली केवढ्याशा तुला किचन मध्ये भातुकलीचा स्वयंपाक करता करता काय कर्म त्या मुली खेळताना दिसणार आहेत? काय पण फेकाफेकी करणं बंद कर ग टोमले। काही लोक बोलतील की एवढं मोठं घर आहे, छोट्या छोट्या गोष्टी काय दाखवत बसते, पण तुमच्यासाठी छोटी छोटी गोष्ट असेल, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। अगं बाई, जर तुला माहितीच आहे काय लोक बोलणार आहेत ते, मग कशाला ना दाखवतेस? तुझं घर, तुझी आवड, त्याला कसं ठेवायचंय ते तू आणि तो कोळशा ठरव ना। लोकांना कशाला सांगत बसते? लोक काय करणार आहेत ते बघून? नाही म्हणजे तुला काय वाटते, हे सगळं दाखवून काय तू मोठा तीर मारलायस असं वाटणार आहे का लोकांना? उगाच ना शायनिंग मारणं बंद कर ग टोमले। मंडळी, गंमत माहिती आहे का? काकूना आपल्याला टॉन्ट मारत होत्या की कितीही काम असलं तरी कोळशा स्वतःसाठी वेळ काढतो। लोकांना वाटते की व्हिडिओ मध्ये तो सारखा दिसतो तर त्याच्याकडे काहीच कामं नाही आहेत, पण असं नाही आहे। खूप मेहनत करतो कोळशा, गुणाचा ग कोळशा तो। टोमले ग टोमले, बस हा बस आता, लोकांना तुतिया बनवणं थांबव आता। किती काम करतो ना, किती मेहनत करतो कोळशा ते दिसतं ग प्रत्येक व्हिडिओ मध्ये। तुझी शेपूट बनून फिरत असतो तो, आणि अगं काम करणाऱ्या माणसाकडे एवढा वेळ नसतो 24 तास बायकोच्या मागे मागे कॅमेरा घेऊन फिरण्या एवढा। आणि काय ग टोमले, ह्या वर्षी अचानक कोळशाला क्रेडिट वगैरे देण्याचं कसं काय सुचलं तुला? नवीनच काहीतरी सुरू केलेलं दिसतंयस तू। मलाच वाटलं मंडळी की मी काहीतरी मिस केलं आहे, म्हणून मी यांचे जुने व्हिडिओ बघायला गेली, तर गेल्या वर्षी तर या काकूंनी असं काहीच दाखवलं नव्हतं। 2
वर्ष झाली आमच्या घराला, 4 वर्ष झाली आमच्या घराला, असा एकही व्हिडिओ दिसला नाही मला यांच्या चॅनलवरती. आणि कोळशाचं तर कौतुक लांब लांब पर्यंत कधी दिसलं नव्हतं. मग नेमकं ह्याच वेळी कसं काय हे सुचलं काकूंना? काय हो काकू, म्हणजे आम्ही सगळे बोलतो कोळशा काम नाही करत म्हणून हे सगळं दाखवताय का? आणि म्हणून त्याचं हे खोटं खोटं कौतुक करताय का? कमालच आहे हो काकू तुमची. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, गेल्या वर्षीच्या त्या व्हिडिओमध्ये पण काकूंनी कंजूस ॲपचं प्रमोशन केलं होतं. जेव्हा हा व्हिडिओ मी सर्च करत होती ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजून एक व्हिडिओ दिसला. तो म्हणजे पिवळ्या नऊवारी मधला व्हिडिओ जो काकूंनी चॅलेंज म्हणून बनवला होता ना, तो होता 30 नोव्हेंबरचा. त्याला आता नुकतंच 1 वर्ष देखील झालं आहे. मंडळी, आता आपण नसतो ना या काकूंवरती रिॲक्शन द्यायला, तर यांनी ह्या वर्षभरात 10-12 वेळा तरी असले फालतूचे चॅलेंजचे व्हिडिओ बनवले असते आणि लोकांना मूर्ख बनवलं असतं. पण आता कसं काकू सतत काही चूक नको घडायला त्यांच्या हातून म्हणून प्रयत्न करत असतात आणि नियमितपणे आपले पॉडकास्ट ऐकतात. काकूना आपल्याला इन शॉर्ट घाबरतात हो मंडळी. आणि कसं आहे ना, आपले पॉडकास्ट ऐकल्यामुळे आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्यामुळे त्यांना इझी होते आहे असल्या फालतू चुका अवॉइड करण्यासाठी. गुड टोमल काकू, कीप इट अप. मंडळी, टोमली बोलते ज्याचं जे क्रेडिट आहे ते त्याला द्यायलाच पाहिजे. अगं टोमले, मग सासूबाईंना पण कॉल करायचा होतास ना व्हिडिओ चालू असताना. त्यांचं पण जरा कौतुक केलं असतं तर त्यांना पण बरं वाटलं असतं ना. अडानी वांगोने लिहिलं होतं टायटल मध्ये 5 वर्ष पूर्ण झाले, व्हिडिओ मध्ये बोलते 8 वर्ष पूर्ण झाले. अगं बाई टोमले, काय ते आधी डिसाइड कर मग व्हिडिओ बनव ग. उगाच लोकांना कन्फ्यूज नको करत बसू. पूर्ण 16 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मंडळी ह्या टोमलीने एवढं पकवलं की मला झोपच यायला लागली. काल पण तेच. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन टोमलाबाई आल्या सांगायला की सोमवार आणि मंगळवार हे माझ्यासाठी खूप घाई गडबडीचे असतात. काय करते हो मंडळी बाई अशी एवढी गडबडीत असायला? ही बाई काम करताना तर कधी दिसत नाही, त्या डोक्याचा तर कधी वापरच नाही करत आणि वापर न केल्यामुळे गंज लागलाय त्या मेंदूला हिच्या. ऐकलत का मंडळी, परत काल कोळशा गेला होता बिझनेस मीटिंगला. काय नाही हो, घरातच लपला असेल ब्लँकेट ओढून कुठेतरी. काय तर म्हणे मी त्याला कर्ड सँडविच दिलो, सँडविच थंड झालं तरी छान लागते. हिच्याकडे असं कोणतं ब्रेड मिळतो मंडळी की ज्याचं सँडविच काही वेळानंतरही थंड नाही होत ना, त्याची टेस्ट बदलते. त्यात कर्ड सँडविच ही बनवते म्हणजे नक्कीच ते चिवट होणारच ना काही वेळानंतर. काय खोटं बोलते ही बाई, शेवटी माकड बोलतो. आता काय बोलतो माकड हे तर तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. हुशार आहात हो मंडळी तुम्ही. आणि काय त्या क्रिसमस मार्केटचं कौतुक दाखवत होती. आता आम्ही चाललो क्रिसमस मार्केटला. जा ना ग बाई, मग कोणी अडवलंय काय तुला? एवढेसे ते फ्राईज दोघींमध्ये घेतले होते आणि 2 घासाचे नूडल्स. हे असं अरबट चरबट देऊन त्यांना गावभर चालवलं असेल. मग त्या मुली गाडीतच दमून झोपल्या असणार. आता कोळशा नाही तर ही पण डाएट नाही करत आहे वाटते. बघा ना, काल हॉट चॉकलेट बनवून पित होती. काग टोमले, संडेलाच फक्त तुझा चीट डे होता ना, मग आता काय झालं? मंडळी, शैलाना पूर्णपणे काकूंवरतीच गेली आहे आणि खारी कोळशावरती. मी वाईट नाही बोलत आहे त्या मुलींना, पण इन जनरल सांगते, काकूंचे सर्व गुण शैलाने घेतले आहेत आणि हे वेळोवेळी दिसून देखील आलंय. आणि खारीचा कोळशासारखा समजूतदारपणाही आपण बघतोच आहे नेहमी. ती शैला काय तर कुठे चिखलात लोळून आली होती तर काकू ओरडल्या तिला. पण त्या दिवशी ते कार्पेट आणलं आणि एवढे लोक त्यावरती नाचत होते दिवसभर, तरी ती मुलगी दारातच लोळत होती त्या कार्पेटवरती. तेव्हा तर बिंडोक टोमली हे करत बसली होती तिकडे. तेव्हा का बरं ही टोमली तिला ओरडली नाही की नाही बाबू तिकडे नाही झोपायचं, ती झोपण्याची जागा नाही आहे त्या कार्पेटवरती, सकाळपासून आपण चालतोय त्याच्यावरती झोपायचं नाही. तेव्हा का बरं ही हसत होती? अगं टोमले, काल जरा तुझी काय बाजू घेतली मी ढेमशीच्या पॉडकास्ट मध्ये, तर लगेच हवेत उडू नकोस. त्या लहान मुलांचा वापर करणं ना बंद कर. आधीच सांगते मी तुला, तुझ्या फालतूच्या व्लॉग साठी नेहमी तू त्यांचा वापर करत आली आहेस. त्या शैलाला एवढं काकू ओरडल्या आणि ती बिचारी झोपली. तिला काय खायला देखील दिलं नाही या काकूने. कशी बाई असेल नाही, तिला फक्त एक बनाना दिला होता असं हिने सांगितलं, पण देताना तर काही हिने दाखवलं नाही. आणि तुम्हीच सांगा हो मंडळी, त्या मुलीची 2 टाइम स्कूल होती, तिला फक्त एक बनाना दिलं या बाईने आणि झोपवलं. या वयात त्या लहान मुलांना प्रॉपर खायला देणं किती गरजेचं असतं एवढं पण या काकूंना माहिती नाही का? एकतर या बाईचं जेवण असते भातुकलीचं आणि त्या भातुकलीच्या जेवणामध्ये पण हिला ते अन्न वाचवायचं असते. हिच्या एवढी चिंगूस बाई ना मी आजपर्यंत कधी बघितली नाही आहे.
खारीने हॉट चॉकलेट मिल्क मागितलं तर बोलते म्हणूनच मी काल ते चोको पावडर आणून ठेवली आहे. अगं टोमले, चोको पावडर काय चोको पावडर, कोको पावडर आहे ती. आणि अगं किती वेळा सांगू तुला ते असं करणं बंद कर. नसेल बंद होत असेल ना तर यार ते हॉट चॉकलेट पिण्यापेक्षा ना हळदीचं दूध पी आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर. आणि जर तुला ते पण नसेल जमत ना तर ड्रेनेक्स मिळते बघ, ते घे आणि टाक तुझ्या तोंडात. ते चोकअप झालेलं सिंक वगैरे कसं क्लिअर करते तसं तुझ्या ते घशात काय अडकलंय ना ते पण क्लिअर करून टाकेल. मंडळी, अजून काही उपाय असतील ना तर ते पण प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. काय आहे ना, काकू ते सारखं करून आवाज काढतात ना ते माझ्या आता खूप डोक्यात जाते. तसं पण काकू इथे येऊन कॉमेंट्स वाचून तर जातच असतात, मग त्यांना पण जरा फायदा होईल हो. तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.